नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. जय शिवराय, जय शंभूराजे. स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये आपण निघालो आहे महाडला एक काम होतं म्हणून निघालो आहे. त्या काम आटपून मित्रांनो आपण बाबासाहेब आंबेडकर यांनी 1925 साली जो सत्याग्रह चालू केला होता आणि 1937ला त्यांना न्याय मिळालेला, अशाच ठिकाणी म्हणजेच चवदार तळे बघायला निघालो आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो प्लीज. आणि तर मित्रांनो, आता आपण खेडवरनं निघालो आहे. खेडवरनं साधारण 1.25 ते 1.5 तासाच्या अंतरावर महाड हे गाव आहे, म्हणजे जवळच आहे. ती 35-40 किलोमीटर असेल अंदाजे. तर असं आपण निघालो. पहिल्यांदा पोलादपूर लागेल, पोलादपूरनंतर महाड लागेल. तर महाडमध्ये अगदी म्हणजे स्टेशन बसस्टँडपासून साधारण 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावरच चवदार तळे आहे मित्रांनो. तिथे महाडमध्ये तुम्ही अगदी कुणालाही, अगदी लहान मुलाला देखील विचारलं तरी कुणीही तुम्हाला चवदार तळ्यापर्यंत नेऊन दाखवेल, असं हे प्रसिद्ध ठिकाण आहे मित्रांनो. अशाच ठिकाणी आपण आज भेट द्यायला निघालो आहे. तर आम्ही एस टीनंच निघालो आहे लालपरीने. तर आता आम्ही आहे इकडे कशेडी घाटात, म्हणजे हा जो दिसतोय तो कशेडी घाट आहे. आणि नंतर मग आपण कशेडी घाट ओलांडून मग पुढे पोलादपूरला जाणार. पोलादपूर झालं की मग आपण महाडला जाणार. तर अशा पद्धतीने आपण जाणार आहोत. तर ते हा जो उद्देश आहे मित्रांनो सत्याग्रहाचा, तर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं होतं की चवदार तळ्याचे पाणी पिल्याने तुम्ही आम्ही अमर होऊ अशातला काही भाग नाही. आजपर्यंत चवदार तळ्याचे पाणी आपण प्यायलो नव्हतो, तरी तुम्ही आम्ही काही मेलो नव्हतो. तर चवदार तळ्यावर जायचा हेतू किंवा उद्देश काय, तर चवदार तळ्याचे पाणी पिण्याकरिता नाही, तर इतरांप्रमाणे अस्पृश्यही माणसं आहेत हे सिद्ध करण्यासाठी. जो अस्पृश्यांना जो मान सन्मान मिळत नव्हता किंवा सार्वजनिक ठिकाणी पाणी प्यायला भेटत नव्हतं, तर ते भेटावं याकरिता आपण चवदार तळ्यावर जायचं आहे. यासाठी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1925मध्ये सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्याचा अधिकार मिळण्यासाठी सत्याग्रह सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्यासाठी मित्रांनो त्यांनी कोकणातील महाड, रायगड जिल्ह्यातील महाड तालुका, गाव देखील महाड, या गावात कार्यक्रमासाठी हे गाव निवडण्यात आले. तर मित्रांनो डिसेंबर 1937मध्ये उच्च न्यायालयाने निर्णय घेतला की अस्पृश्यांना चवदार तळ्यामधून पाणी वापरण्याचा अधिकार आहे. तर चवदार तळ्यामधून पाणी पिण्याचा अधिकार आहे म्हणजे इथे तो कार्यक्रमाचं हे घेतलं होतं, त्यामुळे त्यांनी तसं म्हटलं होतं. पण हेतू असा होता की अस्पृश्यांनीही सार्वजनिक ठिकाणी कुठेही तुम्ही पाणी पिऊ शकता किंवा वापरात आपण घेऊ शकतो, हा हेतू होता. तर ह्यासाठी जे अस्पृश्यांना पहिलं सार्वजनिक ठिकाणचं जे पाणी पाजण्यात आलं किंवा पिण्यात आलं, तर ते ठिकाण म्हणजे हे चवदार तळे. तर असं हे चवदार तळे आहे मित्रांनो. तर चवदार तळे म्हणजे काय, त्या पाण्याला वेगळी चव आहे किंवा म्हणजे ते पाणी पिल्याने रोगराई नष्ट होईल किंवा तुम्ही आम्ही अमर होऊ अशातला काही भाग नाही. पण तर ते अस्पृश्यांना इतरांप्रमाणे व्यवस्थित भेदभाव न करता सगळे एक ठिकाणी पाणी पिण्यात यावं, हा त्यामागचा हेतू होता मित्रांनो. तर असं हे चवदार तळ्याची माहिती आहे. तशी माहिती खूप आहे मित्रांनो, मी थोडक्यातच सांगितली. तर असं हे चवदार तळ्याचं आपलं हे आहे. तर चवदार तळ्याकडे जातानाच मित्रांनो राजमाता जिजाऊ उद्यान हे देखील लागतं. तिथं सुंदर अशी जिजाऊ आऊसाहेबांची मूर्ती आहे मित्रांनो, खूप छान आहे. आणि गार्डन आहे. तसंच थोडंसं आपण पुढे गेलो की मित्रांनो तिथं शिवाजी महाराजांची देखील मूर्ती आहे. आणि मित्रांनो इथं सुंदर अशी मूर्ती आहे शिवाजी महाराजांची घोड्यावर बसलेली, खूप छान मूर्ती आहे मित्रांनो. हा चौक देखील खूप व्यवस्थित असा मस्तपैकी केलेला आहे त्याने. आणि असं हे शिवाजी महाराजांचं चौक आहे इथे. आणि सरळ तसंच असं पुढे जायचं. पुढे गेलो की एक साधारण 500 मीटरच्या अंतरावरती आपण उजव्या हाताला वळणार आणि उजव्या हाताला गेलो की मग लगेच आपल्याला चवदार तळ्याचे गेट दिसेल. खूप मोठं असं हे चवदार तळं आहे मित्रांनो.
तर हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आला असाल की आपण कसे कसे आलो आहे आणि काय. तर असं हे चवदार तळ्याच्या आपण जवळ आलेलं आहे आणि खूप छान असं चवदार तळं आहे. आणि मित्रांनो इथे खूप दुरून दुरून लोक येतात, म्हणजे नागपूर किंवा भारताच्या बाहेरची देखील लोक येतात. कारण मित्रांनो अस्पृश्यांना जो खरा न्याय मिळाला होता तो इथूनच होता, इथूनच सुरू झालेला होता. ह्या अशा पद्धतीनं तळं आहे मित्रांनो. खूप मोठा आणि व्यवस्थित स्वच्छता वगैरे खूप व्यवस्थित ठेवलेली आहे याला. तर असं हे आहे. आणि पुढे म्हणजे आता इकडे मागच्या बाजूला आहे. आता सरळ आता ह्या फुटपाथवरनं आपण पुढे जाणार आहोत. तिथं कमानीजवळ तिथं बोटिंगसाठी स्पीड बोट वगैरे पण आहेत छोट्या. अशा ह्या शैक्षणिक सहली वगैरे खूप येत असतात. सहलीत कायमच म्हणजे हे पर्यटन स्थळ म्हणायला झालं किंवा तीर्थक्षेत्र पण एक प्रकारे म्हणू शकतो आपण. असं हे स्थळ आहे. तीर्थक्षेत्र म्हणजे देवस्थानाचं असं नाही आहे. पण खरं तर देवत्व इथंच साध्य होतं, की ज्यावेळेला कुठेही माणूस पाणी पिऊ शकत नव्हता, तर इथे माणसाला पाणी पहिल्यांदा प्यायला मिळालेलं अस्पृश्यांना. त्यामुळे हे खरं तर तीर्थक्षेत्रच म्हणू शकतो आपण. असं हे तीर्थक्षेत्र आहे, पर्यटन स्थळ आहे. तर इथं अशा आपण कमानीतनं आतमध्ये गेलो, की इथं समोरच अगदी गेटच्या अगदी समोरच असं छायाचित्र टिपलेलं आहे मित्रांनो. ज्यावेळेला पाणी प्यायलेलं इथलं चवदार तळ्याचं अस्पृश्यांनी वगैरे किंवा सगळ्यांनी, त्यावेळेचं हे छायाचित्र संकल्पित असं टिपलेलं आहे. आणि हे असं पुढं बाबासाहेब आंबेडकर यांचं हे सभागृह आहे मोठं असं. आणि हे अशा दोन्हीकडे नेमप्लेट लावलेले आहेत. हे बघा इथं आपल्याबरोबर हे भारताचे संविधान लिहिलेलं आहे मित्रांनो. जे बाबासाहेबांनी चालू केलं होतं, भारताचं संविधान जे बाबासाहेबांनी लिहिलेलं होतं, ते संविधान आहे तिथे मित्रांनो. आणि अगदी त्याच्या समोरच हा सभागृह आहे. आणि इकडे बाहेरच चपला वगैरे काढून आपण आत प्रवेश करू शकतो. चप्पल वगैरे घालून प्रवेश नाही आहे मित्रांनो. तर असं इकडे आतमध्ये गेलो की हे बघा समोरनंच दिसतायत गेटच्या बाबासाहेबांची मूर्ती आहे अशी खूप छान अशी. आणि मूर्तीच्या चारही बाजूला असे छान असे लेख लिहिलेले आहेत. एकदम खूप छान आहेत लेख. तुम्ही व्हिडिओद्वारे बघू शकताय. तर असं आपण आता मूर्तीच्या जवळ निघालेलो आहे. माणसं इथं खूप येतात, फोटो वगैरे खूप काढून घेत असतात. आणि असं हे ठिकाण आहे मित्रांनो. तुम्ही कधी आला नसशिला तर नक्कीच या इथे आणि चवदार तळ्याला भेट द्या मित्रांनो. बघू शकताय फोटो काढण्यासाठी किती गर्दी आहे इथे. आणि खूप दुरून लोक येतात आणि इथलं पाणी देखील घेऊन जातात. कारण जे खेड्यापाड्यातली लोकं आहेत, जुनी लोकं आहेत, त्यांना एकेकांना माहीत पण नाही की ह्याचा अर्थ. पण ते ह्या पाण्याला तीर्थ समजून घेऊन जातात इथलं पाणी. तर ह्याच्यावर लिहिलेलं पण आहे बघा, हा संगर केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे. असंच मित्रांनो चारी बाजूला 4 वेगवेगळे असे लेख लिहिलेले आहेत. असं हे ठिकाण आहे. रात्रीचं पण इथं लायटिंग वगैरे असतं, खूप छान असतं. आणि तुम्ही नक्की भेट द्या. हे बघा इथं पण लिहिलेलं आहे लेख असे असे आपण चारी बाजूला लेख लिहिलेले आहेत. आणि सुंदर असं हे ठिकाण आहे. आम्ही झगडतो आहोत, ते इज्जतीकरता, त्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची इच्छा आहे. असं देखील लिहिलेलं आहे. असे चारी बाजूला लेख आहेत मित्रांनो बघा. तर मित्रांनो असं हे स्थळ आहे. इथं तुम्ही नक्की भेट द्या आणि महाडला नक्की या आणि नक्की चवदार तळ्याला भेट देऊन जावा. हे बघू शकता हा सभागृह आहे. इथं तर स्वच्छतेचं काम चालू आहे, त्यामुळे आपण आत नाही जाऊ शकत. तर बघू शकता लोकं किती आहेत, किती दुरून दुरून लोकं आलेले आहेत. खूप गर्दी असते मित्रांनो इथं. तर अशा प्रकारे आपण आता चवदार तळ्याचं दर्शन वगैरे करून आता निघालो आहे. हे इकडे ह्या चळवळीत ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला होता, ह्या सगळ्यांची नावं आहेत मित्रांनो. हे अशा दोन्हीकडे 2 पाट्या लावलेल्या आहेत. त्या सगळ्यांची नावं लिहिलेली आहेत. तर मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.